नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जर्नलिस्ट A1 या YouTube चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी आहे पद्मिनी देशमुख आणि आजचा आपला विषय आहे जर्नलिस्ट A1 हे YouTube चॅनल आणि मीडियाची ओळख. सुरुवातीस मी आपणास जर्नलिस्ट A1 या YouTube चॅनलचा उद्देश सांगणार आहे. त्यानंतर आपण थोडक्यात मीडियाची ओळख करून घेऊया. तर जर्नलिस्ट A1 हे चॅनल खास करून पत्रकारितेविषयी माहिती देण्यासाठी बनवलं गेलेलं चॅनल आहे. या चॅनलमधून साध्या, सरळ, सोप्या भाषेमध्ये पत्रकारितेची संपूर्ण माहिती देण्यात येणार आहे. आता सध्या जे पत्रकार पत्रकारिता करत आहेत, ते पत्रकारितेचे विद्यार्थी किंवा भविष्यात ज्यांना पत्रकारिता करायची आहे, या सर्वांसाठी हे चॅनल अतिशय उपयुक्त ठरणार आहे. त्याचबरोबर जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन करणारे स्टुडंट्स, मास कम्युनिकेशन करणारे स्टुडंट्स आणि कम्युनिकेशन आणि मास मीडियाचा अभ्यास करणारे विद्यार्थी यांच्यासाठी सुद्धा हे चॅनल अतिशय उपयुक्त आहे. सध्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा जो कोर्स आहे, डिप्लोमा इन जर्नलिझम या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हे चॅनल अतिशय उपयुक्त आहे. कारण या चॅनलच्या माध्यमातून मीडिया, मास मीडिया आणि जर्नलिझम विषयी संपूर्ण माहिती सविस्तरपणे देण्यात येणार आहे. त्यानंतर आपण थोडक्यात मीडियाची ओळख करून घेऊया. पत्रकारिता शिकत असताना मीडिया खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतो. तर पत्रकारितेचा आपण अभ्यास करत असताना मीडियाचा अभ्यास हा ऑटोमॅटिक केला जातो. मीडिया हा आपला 4 प्रकारचा आहे असं आपण म्हणू शकतो. पहिला आहे प्रिंट मीडिया, दुसरा आहे इलेक्ट्रॉनिक मीडिया, तिसरा आहे सोशल मीडिया आणि शेवटचा जो आहे तो आहे ट्रेडिशनल मीडिया किंवा पारंपरिक मीडिया. त्यालाच आपण प्रिंट मीडियाला आपण मुद्रित माध्यम म्हणतो, इलेक्ट्रॉनिक मीडियाला विद्युत संचलित माध्यम म्हणतो आणि सोशल मीडियाला सोशल मीडिया किंवा समाज माध्यमे म्हणतो आणि ट्रेडिशनल मीडियाला पारंपरिक मीडिया म्हणतो. म्हणजे सध्या प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडिया जेव्हा नव्हते, त्यांचे जे आता कार्य आहेत, हे कार्य पारंपरिक माध्यम किंवा ट्रेडिशनल मीडिया हा पूर्वी करत होता. यांची संपूर्ण माहिती याच व्हिडिओमधून किंवा या चॅनलमधून आपणास मिळणार आहे. याशिवाय जाहिरात, ॲडव्हर्टाइजमेंट, पब्लिक रिलेशन, जनसंपर्क, संवाद किंवा संज्ञापन, कम्युनिकेशन, मीडिया मॅनेजमेंट याचा सुद्धा अभ्यास, याविषयी सविस्तर अशी माहिती आपणाला या YouTube चॅनलच्या माध्यमातून मिळणार आहे. बातमी लेखन, बातमी संपादन इथपासून बातमी लेखनापासूनचा जो प्रवास आहे, तो बातमी प्रकाशित होईपर्यंत, बातमी चॅनलमधून लोकांच्या समोर येण्यापर्यंतचा जो प्रवास आहे, हा संपूर्ण प्रवास कसा असतो, काय असतो, हा आपण साध्या सरळ भाषेमध्ये जाणून घेणार आहोत. पत्रकारिता हे खूप व्यापक क्षेत्र आहे. यासाठी आपणाला खूप निरीक्षण करावं लागतं, पाहावं लागतं आजूबाजूला, त्याविषयी बोलावं लागतं, चर्चा करावी लागते. तसंच अ, नामवंत लेखकाची पुस्तकं सुद्धा वाचावी लागतात. त्याविषयी आपले मत तयार करावे लागतं. त्याविषयी आपल्याला चर्चा करावी लागते. म्हणून आजूबाजूला पाहत राहा, निरीक्षण करत राहा, वाचन करत राहा आणि लिहित राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. जेव्हा तुम्ही कमेंट्स कराल, तेव्हा तुम्हाला अनेक प्रश्नांचे, अनेक संकल्पनांची उत्तरं देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेन. धन्यवाद.